तर पावभाजी झाली आहे रेडी. हे बघू शकता तुम्ही आता पावभाजी. मी डायरेक्ट फोडणी घातलं होतं सर्व आणि त्याच्यानंतर मग कुकर काढून घेतला आणि मग त्याला स्मॅश केलंय. शुभ प्रभात मित्रांनो, जय श्रीराम जय हनुमान. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. का मारती का तिला? शुभ प्रभात माऊ, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. बरं 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 बरं, काय झालं? हा, सोड तिला, नको हे करू. माऊ माऊ दुकानात चालली ना, काही पण घ्यायचं नाही. कॅव्हिटी होती दाताला, आधीच तुझ्या कॅव्हिटी झाली आहे. चॉकलेट घेऊन मागायचे नाही, कळलं? शुभ प्रभात, जय श्रीराम जय हनुमान. तर माऊ चॉकलेट नाही घ्यायची हा दुकानातून. तर गाईस चिव आणि माऊ चाललाय दुकानामध्ये काहीतरी बिस्किट वगैरे आणायला. घेतील त्या लगेच जाऊन. जा ग पटकन जाऊन या. आओ, मोनॅको बिस्किट मिठाचे असतात, ते दुधाबरोबर खाऊ नये. हे टायगर क्रंच खाऊन घे दुधाबरोबर. बरं दोन्ही बिस्किट कोरडे खा, दूध असंच पिऊन घे. ये चल, दूध असंच पिऊन घे बाळा. ते का तो आहे ना चिव, थंड असेल ना चहा लय हाणीन मी, समजली ना तू? पहिलंच खाली काढून घेतला ना तू बोट टाकू शकत आहे म्हणजे तो थंड आहे चहा. गाईस पोरांना लागली आहे भूक लागली असल्यामुळे मी करते आहे आता पोहे. पोहे रेडी आहे मुलांसाठी. कोथिंबीर टाकायची बाकी आहे आता पोह्यांमध्ये. ऑलमोस्ट रेडी झाले आहे. पोरांना बोलवते, खायला देते. तोच खायची वेळ आहे का? 1 वाजलाय दुपारचा. गाईस दुपारचा 1 वाजलाय आणि हिला खायचंय दूध टोस्ट. आता ही वेळ आहे का बरं दूध टोस्ट खायची? खाय का? हा, बिस्किट वगैरे काय नाही, नुसतं दूध पिऊ. हा, नुसतं दूध देऊ का कपात? कुठं चालली? देऊ का ग बोर्नविटा टाकून दूध? जेवण करती? वरण भात, वरण भाजी होती का? वरण भात देऊ? देऊ वरण भात? वरण भात खायचा. तुम्ही यायला बसती का कधी? 10 वेळा तुझे केस निघतायत का? रबर बांधतो. चल आणि अभ्यासाला बस पहिलं. देऊ का ग वरण भात? रडून घे मग, सांग रडून झाल्यावर का माझं रडून झालंय मम्मी, मला दूध दे नाही तर वरण भात दे. ठीक आहे, बरं करून देऊ. हा, दही साखरसाठी लय लवकर तयार होत आहे मांजर. नुसतं दूध पी म्हणलं तर नाही होत आहे. मोठी आई नाही आली दहीवाली, दही थोडी घेतलंय, पप्पा पण यायचे. दूध आहे याच्यात, ते काय? हे बघ दूध आहे. गाईस बघा, दह्याचं नाव घेतलं तर माऊ कशी लगेच हा मम्मी, आणि दूध म्हणते ना, दूध नको म्हणते. पोहे खाती? दही पोहे खाती? दही पोहे खाती? बरं दही पोहे देते. चल जाऊन बस, मी आणते प्लेटमध्ये. तर गाईस कोको बघा कशी बसलेली आहे. हिचं खाणं पिणं झालंय बरं का, तरी पण नुसती भूकन. आता थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसलो की हिचं भुकायचं चालू झालं म्हणजे समजा भा भा भा, नुसती भुकन नुसती भुकन. आता माऊला देऊया दही पोहे खायला. वरणाचा कुकर पण झालेला आहे. आता माऊला मी दही आणि पोहे देते खायला. चम्मच दे का छोटा देत ना, बारीक छोटा दे ना जरा, तिच्या तोंडात तर जायला पाहिजे एवढा मोठा चम्मच देतीये. चला तर गाईस आता माऊला देऊया दही पोहे. तिला खायचे दही पोहे आमच्या माऊला. बघा दही, आमच्याकडे एक दहीवाली मोठी आई येत असती, एक आजी येत असतात. हे त्यांच्याकडचं दही आहे, असं खवलेयुक्त घरचं दही आहे बरं का गाईस. त्यांच्या घरी गाई म्हशी आहे, त्या गाई म्हशीचं दही त्या रोज आणतात.
म्हणजे 2-3 दिवसाला आणतात, तर त्यांच्याकडून आम्ही घेत असतो. तिला चारणार आता दही पोहे. दुसरं लाव म्हणून माझ्याजवळ रिमोट आणून दिलाय. पोरगी पागल आहे, माझ्याजवळ आणून दिलाय, माझ्याजवळ दिलंय, मी केलाय मी. इतकी पोरगी पागल आहे ही. तिथून तिथं नाचती, न्यूज चालू केली आहे बघायला, तर ही बघू देत नाही कुणाला. दुसरं लावून तिसरं लाव, है ना. तोंड बघा, एका पोरीचं तोंड बघा, बघू. बघा कसं गादीत तोंड घातलं. दाखव वरती दाखव. मला दुसरं पण नाही लावता येत आणि तिसरं पण नाही लावता येत. चौथं पण नाही लावता येत. कोणतंच नाही लावता येत आम्हाला. देणार नाही मी वापस, एवढं लक्षात ठेवतो. राघवची तयारी झाली गाईज, तरी पण झोपलंय. बघा कसं वळवळ करतंय. एका जागेवर स्थिर थांबतच नाही पोरग. हात पाय चालूच, कंटिन्यू चालूच, थोडा पण शांत नाही राहत. राघव कशा बघतोय माझ्या राघव, कशाला खेळतो, बाळोत्याला खेळतो. बघा गाईज हा राघव बाळोत्याला. यो आलं का रडू राघवला. राघव अयो, अरे बापरे, कसं कायले. शिंकला नाही ग, खोकला तो, शिंकला नाही, खोकला. हा तसं. हे बघा चिवताई खारी दूध पिती आहे आता संध्याकाळी. राघवचं गाणं चालू आहे, बाळोत्याला बघू या. हा बाळोत्याला खेळतो बघा तो. पप्पाचे डोळे बघ किती मोठे मोठे झाले होते चिव, असे मोठे पांढरे डायरेक्ट असे. तर गाईज आता आज मी पावभाजी बनवली आहे. बनवताना रेसिपी व्हिडिओ काढते म्हटलं, पण मला लक्षातच नाही, कारण आमचा हा राघव राजा रडत होता. ह्याच्या रडण्यामुळे काही केलंच नाही. लंगोटी नाही घातली आहे चिवताई, रुमालाने झाकून घेतलं दादाला तिच्या. हो कसं हसते बघा हे. लंगोट नाही घातली त्याच्यामुळे त्याच्या ताईने त्याला झाकून एकीने उघडं केलं. एक झाकून घेते तर एक उघडं करते. तर पावभाजी होत आली आहे. मी डायरेक्ट फोडणी घालून कुकरला लावलंय. आता काढल्यावर त्याला स्मॅश करणार डायरेक्टली, आणि मग बटर टाकून थोडं. गरम एवढं होतंय ना, खूप जास्त गरम व्हायला लागलंय, खूप जास्त गरम व्हायला लागलंय. गाईस ह्या आल्यात कोकोला फिरवून, दोघी जणी गेल्या होत्या कोकोला फिरवायला. आमचा राघव राजा आहे, टीव्ही बघतोय बघा ना कसा. हा माशा अँड बियर बघतोय राघव. तर पावभाजी झाली आहे, हे बघू शकता तुम्ही. आता पावभाजी मी डायरेक्ट फोडणी घातलं होतं सर्व, आणि त्याच्यानंतर मग कुकर काढून घेतला आणि मग त्याला स्मॅश केलंय. आता होत आलीये, थोडं कढाईला ठेवलीये, कोथिंबीर वगैरे घालून होऊन जाईल. आता 5-10 मिनिटांमध्ये पावभाजी रेडी आहे. रेडी तर ऑलमोस्ट ती आता पण आहे, पण थोडस शिजू द्यावं म्हटलं, आणखी घट्टपणा येईल परत. बारीक गॅसवर ठेवते. तोडायला गेली ग लिंबू, हा झाडाचं तोडायला गेली. हा मग हा लांब गेली. हा दीदीच गेली, ते झाडाचं तोडायला गेली. हा मावशीन ते गेले, तर मावशीच्या घरी थोडी गेली, लिंबू तोडायला गेली. अय्यो दिदे मला बघू दे.
नाही राघव खांद्यावर खांद्यावर राघव खांद्यावर तू खांद्यावर बसशील? माऊ खांद्यावर राघव तुझ्या जागेवर मी इथं राघव इथं खांद्यावर बस माऊ खाली बसन तुझं माऊ खाली बसन आणि ताई फरशीवर. मांडीवर बसन ताई. माऊ फरशीवर. माऊ फरशीवर. कधी ते ऐकत नाही ना सांगितलं ऐका ना या या भ्या भ्या बोमलती ना. आले बडप्पा तू ऐकत नाही ना म्हणून तू खाली. तर गाईज आम्ही बसलोय सर्व आता जेवायला. आता एक एक स्टार्ट केलंय. हे बघा पावभाजी. सार्थक आहे, मावशी आहेत. माऊ बघा, माऊ ते बटरचे कागद असतात ना, बटर टाकले पावभाजीमध्ये ना, तर ते बटरचे जे कागद असतात ते कागद चाटतीये. हे बघा कसं चाटतंय. शी घाण पोरगी. कागद खाल्लेलं आहे ना, बिचारी म्हणतात.